नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणी फॅक्टरीच्या परिसरात आज एक मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटमध्ये संपूर्ण बिल्डिंग ही जमीनदोस्त झाल्याची सध्या माहिती बाहेर येत आहे. आपण सध्या आयुध निर्माणीच्या कंपाऊंड वॉलच्या परिसरात आहोत. या आयुध निर्माणीच्या बाहेरील जो सावली कोंडी हा जो मार्ग आहे, या बिल्डिंगचा स्फोट झाल्याच्या नंतर त्या बिल्डिंगचे मोठे मोठे पत्रे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने अगदी रस्त्याच्या बाजूवर 500 मीटरच्या अंतरावर हे पत्रे या ठिकाणी आले आहेत. आणि हा स्फोट किती भीषण असू शकते हे आपण या पत्र्यांवरून अंदाज लावू शकतो की एकीकडे संपूर्ण 500 मीटरचा अंतर आहे आणि अंतर एवढा कापून या बिल्डिंग वरचा मटेरियल अशा पद्धतीने बाहेर येणे ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेत आतापर्यंत किती लोक मृत्युमुखी पडले याचा अद्यापही आकडा निश्चित झालेला नाहीये. पण स्वाभाविकच एवढी मोठी घटनेमध्ये किमान 10 ते 12 कर्मचारी या घटनेत अतिशय गंभीर जखमी झाले असल्याची माहिती सध्या तरी येत आहे. आयुध निर्माणीच्या वतीने आतापर्यंत अद्यापही असा मृतकांचा कुठलाही आकडा देण्यात आलेला नाही आहे. पण सर्व गंभीर जखमींना अँब्युलन्सच्या सहाय्याने दवाखान्यात, सामान्य रुग्णालयात तथा खाजगी रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. शशिकांत भोयर, जवाहरनगर. आता काय सांगाल, काय तुम्ही आज सकाळी या ब्लास्ट संदर्भात तुम्हाला अनुभव आला आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होते? त्यावेळेस साहेब मी जवाहरनगर इथे होतो. जवाहरनगर म्हणजे काही कामासाठी आलो होतो. माझी वस्ती राहणार चिखली. मी चिखलीवरून जवाहरनगरला काही कामासाठी आलो तेव्हा असा जोरसे फटाक्यासारखा आवाज आला आणि धूर निघाले राहिला. खूप धूर काळा काळा झाला आणि 10-5 मिनिटांमध्ये एम्ब्युलन्स आणि शासनाच्या गाड्या भंडाऱ्याकडून जवाहरनगरकडे धावत होत्या. त्याच्या मागेच मी इकडे आलो तर लोकांची एकदम गर्दी दिसली इकडे ऑर्डनन्स फॅक्टरीच्या गेटच्या समोर. माझे नाव निखिल सिंगाडे आहे. मी राहणार जवाहरनगर सावरीच आहे. सुमारात 11:15 वाजेच्या दरम्यान खूप मोठा ब्लास्ट झाला. आम्हाला वाटलं की काय सिलेंडर वगैरे, टायर वगैरे फुटला. त्याच्यानंतर मी घराच्या बाहेर निघाले तर लोक म्हणजे हडबडीमध्ये होते आणि लोक म्हणायचे की काही ब्लास्ट झालेला आहे. आणि काही 5 मिनिटांमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी जवाहरनगरचे सायरन वाजले आणि अँब्युलन्स, पोलीस, शासनाच्या काही गाड्या जवाहरनगर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये गेले. त्यावेळेस आम्हाला कळला की तो खूप मोठा ब्लास्ट झाला. ही घटना सुमारे 11:15 वाजेच्या दरम्यान आहे. चिल्ला नको रे. हो बोलते